चला तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या जी के रिव्हिजनचा 18वा दिवस आहे. आज आपण मुद्दा म्हणून लेक्चर बघतोय राज्यघटना निर्मिती. बघा मित्रांनो, राज्यघटना निर्मिती का बघतोय तर तुम्हाला याच्यावरती कमीत कमी 1 ते 2 प्रश्न फिक्स येतात. कोणतीही परीक्षा असू द्या, एमपीएससी असू द्या, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा कोणती असू द्या, तलाठी असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेला याच्यावरती 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात म्हणजे असतात. मग आपल्या घटनेची निर्मिती कधीपासून कुठपर्यंत, कशी, कशा प्रकारे, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता, या गोष्टींची माहिती माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. बघा तर मित्रांनो, आपल्यावर 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं, बरोबर आहे. 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं, भारत स्वतंत्र झाला, बरोबर आहे. मग भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर आपल्याला आपल्या देशातलं कायदा सुव्यवस्था किंवा सरकार, आपल्याला कायदे तयार करायचे होते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय, एक संविधान सभा स्थापन करायची होती. कळलं, एक संविधान सभा स्थापन करायची. बघा, पहिली महत्वाची घडामोड राज्यघटना निर्मितीमधली 1934 मध्ये. बघा 1934 मध्ये प्रथमच एम एन रॉय यांनी भारताच्या संविधान सभेची कल्पना मांडली. कोणी मांडली? एम एन रॉय यांनी मांडली. कधी? 1934 साली मांडली, बरोबर. कल्पना मांडली. प्रथमतः जर प्रश्न विचारला तर खालीपैकी कोणी भारताच्या संविधान सभेची पहिल्यांदा कल्पना मांडली, तर कोणी मांडली ती कल्पना? एम एन रॉय यांनी 1934 मध्ये. कळलं, 1934 मध्ये. बघा पुढं 1934 झालं. पुढं अशा टप्प्याटप्प्यानं काही क्रिया घडत गेल्या. मग पुढे 1940 आलं. 1940 मध्ये काय झालं? 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरद्वारे संविधान सभेची मागणी तत्वतः ब्रिटिशांनी मान्य केली. 1940 त्या टायमाला आपल्यावर राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशांचं होतं. मग काय केलं? एक ऑगस्ट ऑफर होती. त्या ऑगस्ट ऑफरद्वारे काय केलं? 1940 मध्ये ब्रिटिशांनी संविधान सभेची तत्वतः मागणी मान्य केली. आणि महत्वाचं म्हणजे काय रे, 1942 काय झालंय? 1942 ला क्रिप्स नावाचं एक मिशन भारतात आलं. इंग्लंडहून भारतात क्रिप्स नावाचं मिशन आलं. मग त्या मिशननं काय केलं तर 1942 मध्ये आपल्या संविधान सभेची मागणी, आपण संविधान सभेची मागणी केली की बाबा आम्हाला स्वतःला आमच्या देशाचं संविधान निर्माण करायची तुम्ही काय करा, परवानगी द्या. कुणाकडे केली? इंग्रजांकडे केली, बरोबर आहे. मग 1942 ला काय झालं? 1942 ला क्रिप्स मिशन भारतात आलं. क्रिप्स मिशन भारतात आलं आणि या मिशनद्वारे काय केलं? या मिशनद्वारे पूर्णता मान्यता दिली. या मिशननं भारतीयांना संविधान सभा निर्माण करायची पूर्णता मान्यता या क्रिप्स मिशननं दिली. मग महत्वाचं काय, कल्पना कुणी मांडली? 1934 ला कल्पना कुणी मांडली? एम एन रॉय यांनी मांडली, बरोबर आहे. त्याच्या पुढे ऑगस्ट ऑफरद्वारे पहिल्यांदा मागणी मान्य करण्यात आली. जर पहिल्यांदा म्हणलं तर ऑगस्ट ऑफरद्वारे संविधान सभेची पहिल्यांदा मागणी मान्य कधी झाली? प्रश्न विचारलाय, एमपीसीला एक प्रश्न विचारलाय, संविधान सभेची पहिल्यांदा मागणी कोणत्या साली मान्य करण्यात आली? हा प्रश्न विचारलेला एमपीसीला. पीएसआयएसटी असेंटच्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. 1940 ला पहिल्यांदा मागणी मान्य केली संविधान सभेची. कळलं. पुढे बघा, महत्वाची एक घडामोड आहे. 1942 झालं. पुढे 1946, 24 मार्च 1946. बघा 24 मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन काय झालं? भारतात आलं. कॅबिनेट मिशन. बघा 24 मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन भारतात आलं. आणि हे कॅबिनेट मिशन आहे ना, हे भारताच्या संविधान निर्मितीला महत्वाचं मिशन आहे. आणि सुरुवात ह्या मिशन पासूनच होती, एवढं ध्यानात ठेवा. मग कॅबिनेट मिशन हे भारताच्या संविधान निर्मितीचा महत्वाचा टप्पा आहे, असं थोडक्यात समजून घ्या. बघा 24 मार्च 1946 ला काय? कॅबिनेट मिशन भारतात आलं. कॅबिनेट मिशन भारतात आलं. बघा मग काय झालं पुढं? भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं? 16 मे 1946 ला त्यांनी काय केली? एक योजना प्रकाशित केली. काय केली? एक योजना प्रकाशित केली. आलं काय तर काम होतं म्हणून ते भारतात आले असेल. कशाशी संबंधित काम होतं? तर संविधान सभेच्या निर्मितीशी संबंधित त्यांचं काम होतं. त्या संबंधी भारतात आले. मग त्यांनी काय केलं? 16 मे 1946 ला एक योजना प्रकाशित केली, बरं का. बघा योजना प्रकाशित केली. आणि त्या कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होते? बघा
तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य होते? दुसरा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? यातली ह्या तिघांची नाव असू शकतात आणि एकाचं नाव वेगळं असू शकतं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला डॉट कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होते डॉट माहित असणं गरजेचं आहे. कॅबिनेट कधी भारतात आलं, कॅबिनेट मिशन कधी भारतात आलं 24 मार्च 1946 ला, हे डॉट माहित असणं गरजेचं आहे. बघा पुढं, तर ह्याचे सदस्य कोण होते बघा, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते. त्या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. दुसरे सदस्य होते स्टॅमफोर्ड, कोण? स्टॅमफोर्ड क्रिप्स. आणि तिसरे सदस्य होते एव्ही अलेक्झांडर. कोण होते? एव्ही अलेक्झांडर. लिहून घेऊ नका, मी नोट्स पाठवतो तुम्हाला. नोट्स पाठवतो. एव्ही अलेक्झांडर. पुढे बघा, मी मगाशी म्हणलं होते कॅबिनेट मिशन महत्वाचं आहे. बघा, ह्या कॅबिनेटच्या मिशनच्या योजनेनुसार किंवा तरतुदीनुसार, कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. आता प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की संविधान सभेची स्थापना कोणत्या मिशन नुसार झाली? तर उत्तर काय असणार आहे त्याचं? कॅबिनेट मिशन. कळलं? त्याचं उत्तर असणार आहे कॅबिनेट मिशन. काय उत्तर असणार आहे? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन नुसार आपल्या भारत देशाच्या संविधान सभेची निर्मिती झाली होती. कळलं? बघा, कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार नोव्हेंबर 1946 कधी झाली? नोव्हेंबर 1946. बघा, 1934 पासून आपण पुढे क्रमाने जातोय. 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली होती. पुढे बघा, कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार काय झालं बघा. कॅबिनेट मिशनची योजना प्रकाशित झाल्यानंतर त्यानुसार कोणते कोणते बदल झाले आणि काय झालं बघा. बघा, कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार संविधान सभेच्या एकूण सदस्यांची संख्या 389 ठरली. म्हणजे संविधान सभा, मग आता संविधान तर आपल्याला निर्माण करायचं होतं, मग त्याच्यासाठी काही जर सदस्य लागणार होते, बरोबर आहे. मग त्या सदस्यांची सदस्य संख्या किती ठरवली गेली? 389. ह्या 389 वरती एमपीसी मध्ये किती वेळा प्रश्न विचारलेला आहे बरं का. 389 एवढी संख्या ठरली. बघा पुढं, त्यापैकी 296 जागा ह्या ब्रिटिश भारत आणि 93 जागा संस्थानिक, 93 जागा संस्थानिक यांना देण्यात आल्या. 389 पैकी एकूण किती जागा होत्या? 389 जागा ठरल्या, बरोबर आहे. त्या 389 जागापैकी 296 जागा ह्या ब्रिटिश भारतात दिल्या आणि 93 जागा या कुणाला दिल्या? संस्थानिकांना दिल्या. बघा, तुम्हाला विचारते प्रश्न, ब्रिटिश भारतासाठी जागा किती होत्या? ब्रिटिश भारतासाठी किती होत्या? 296. कळलं? ब्रिटिश म्हणजे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे टोटली जेवढा ब्रिटिशांचं जे राज्य होतं, संस्थानिक सोडतं. संस्थानिक कसे होते? स्वायत्त होते संस्थानिक. संस्थानिकाचा त्यांचा मेन राजा वगैरे त्यांचं इथं राज्य असायचं. बघा, मग त्यापैकी 296 जागा या ब्रिटिश भारतात दिल्या आणि 93 जागा या संस्थानिकास दिल्या. पुढे बघा, 296 जागांचे वर्गीकरण करता येतं आपल्याला. त्यातल्या 292 जागा त्या टायमाला 1946 ला भारत देशात 11 प्रांत होते गव्हर्नरांचे. किती? 11 प्रांत. मुंबई प्रांत होता, मद्रास प्रांत होता, परत बंगाल प्रांत होता, कळलं, वायव्य सरहद्द प्रांत होता, संयुक्त प्रांत होता. असे एकूण 11 प्रांत होते त्यावेळेस. 11 गव्हर्नरांचे प्रांत होते. त्या 11 गव्हर्नरांच्या प्रांताला 242 जागा दिल्या आणि 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत होते. 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत होते. ते 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत कोणते कोणते होते बघा. अजमेर मारवाड, एक अजमेर मारवाड होता बघा, एक अजमेर मारवाड, अजमेर मारवाड. दुसरा बलुचिस्तान, बलुचिस्तान, बलुचिस्तान. तिसरा कुर्ग, तिसरा कुर्ग आणि चौथा दिल्ली होता, चौथा दिल्ली. मग हे ध्यानात कशी ठेवायचे? अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग, दिल्ली मुख्य आयुक्तांचे 4 प्रांत होते, बरं का. मुख्य आयुक्तांचे 4 प्रांत होते, हे ध्यानात ठेवायचे. बघा,
ABCD. ABCD बघा, ए वरनं अजमेर मारवाड, बी वरनं बी बलुचिस्तान, सी वरनं सी कुर्ग आणि डी वरनं डीचं दिल्ली येते. अशा आपण ट्रिक्स वापरू शकतो आपला लोड कमी करण्यासाठी. व ABCD असं ध्यानात ठेवायचं. मुख्य आयुक्तांचे 4 प्रांत होते. कोणते होते? अजमेर मारवाड बलुचिस्तान कुर्ग आणि दिल्ली. एवढं लगेच आपल्याला समजतंय. पुढे बघा, जागा किती? यात 389 जागा होत्या. 3 समुदायांमध्ये विभागल्या होत्या. कोणते कोणते समुदाय होते बघा? पहिला मुस्लिम होता, शीख एक होता आणि सामान्य म्हणजे सर्वसाधारण ओपन. या 3 समुदायांमध्ये जागा विभागल्या होत्या. मुस्लिम, शीख आणि सामान्य. सरळ सरळ विचारला जाऊ शकतो तुम्हाला, 389 जागा किती समुदायांमध्ये विभागल्या होत्या? किती भागांमध्ये विभागल्या होत्या? किती? 3. कळलं? 3 भागांमध्ये विभागल्या होत्या. बघा 1946 मध्ये पुढे काय झालं? 1946 मध्ये मग आता संख्या ठरली, जागांची संख्या वगैरे ठरली, मग आता त्यांची निवडणूक घ्यायची आपल्याला, बरोबर? निवडणूक घ्यायची होती. मग 296 जागांसाठी निवडणूक झाली. किती? 296. आणि 93 जागांसाठी का झाली नाही? तर ते संस्थानिकांच्या हातात होते. मग संस्थानिक काय करणार होते? नामनिर्देशन पद्धतीद्वारे त्यांचे सदस्य तिथं संविधान सभेवर पाठवणार होते. म्हणजे नामनिर्देशन आणि कसं असते? नामनिर्देशन म्हणजे काय असते? तर एखाद्या व्यक्तीचं नाव सांगायचं थोडक्यात, हा व्यक्ती आमच्याकडून तिथं येईल नामनिर्देशनाद्वारे. निवडणुकीद्वारे वेगळं असते, नामनिर्देशनाद्वारे वेगळं असते. निवडणुकीद्वारे म्हणजे लोकांमधून निवडून जायचं, आणि नामनिर्देशन मध्ये फक्त नाव सुचवायचं. कळलं? पुढे बघा, 1946 मध्ये 296 जागांसाठी काय तर निवडणूक पार पडली, बरोबर आहे? मग त्यामध्ये काँग्रेसने 208 जागा जिंकल्या. काँग्रेसने किती जागा जिंकल्या? 208. मुस्लिम लीगने किती जिंकल्या? 73. आणि अपक्षांनी किती जिंकल्या होत्या? 8. अपक्ष ध्यानात ठेवा, अपक्ष ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. अपक्षांनी जागा किती जिंकल्या होत्या? अपक्ष वरनं 8 ध्यानात ठेवा. आणि 7 अशा जागा होत्या, ती 7 पक्षांनी जिंकलेल्या. 7 असे सिंगल पक्ष होते, 7. त्यांनी किती जागा जिंकल्या होत्या? 7 जिंकल्या होत्या. 7 वेगवेगळे पक्ष होते, त्यांनी प्रत्येकी एक अशा 7 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे हे 296 जागांचं असं वर्गीकरण आहे. सगळ्यात जास्त काँग्रेसने जिंकल्या 208, मुस्लिम लीगनं 73 जिंकल्या आणि अपक्षांनी 8 जिंकल्या. बघा, तर ह्या पहिल्या पेज मध्ये आपण काय काय शिकलो? आपल्याला संविधान सभा निर्माण करायची होती, बरोबर आहे? मग संविधान सभेची पहिल्यांदा कल्पना कोणी मांडली? एम एन रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. परत 1940 मध्ये काय झालं? तर ऑगस्ट ऑफर द्वारे काय झालं? 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर द्वारे पहिल्यांदा संविधान सभेची मागणी मान्य करण्यात आली. ऑगस्ट ऑफर द्वारे पहिल्यांदा संविधान सभेची मागणी काय झाली? मान्य करण्यात आली. काय झालं? पहिल्यांदा संविधान सभेची मागणी मान्य कधी करण्यात आली? 1940 ला. बापू, संविधान सभेची पहिल्यांदा मागणी कधी मान्य करण्यात आली? 1940 ला. ध्यानात राहू दे, 1940 ला. मग पुढे काय झालं? क्रिप्स मिशन भारतात आलं. कोणतं मिशन आलं? क्रिप्स मिशन आलं 1942 ला. मग परत पुढची महत्वाचा टप्पा कॅबिनेट मिशनचा. कॅबिनेट मिशन भारतात कधी आलं? 24 मार्च 1946 ला भारतात आलं, बरोबर आहे? 24 मार्च 1946 ला भारतात आलं, बरोबर आहे? मग कॅबिनेट मिशन भारतात आल्यानंतर कॅबिनेट मिशनचे किती सदस्य होते रे मित्रांनो? किती होते? 3 सदस्य होते. कोणते कोणते होते? सर पॅथिक लॉरेन्स अध्यक्ष होते, बरोबर आहे? स्टॅम्फोर्ड क्रिप्स आणि एबी अलेक्झांडर हे किती सदस्य? 3 सदस्य कॅबिनेट मिशनचे होते, बरोबर आहे? त्यापैकी सर पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते. अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, ही 3 नावं फिक्स ध्यानात ठेवायचे. दुसऱ्या अँगलला प्रश्न विचारला जातो, कोण सदस्य नव्हतं? हे 3 नाव देतात, एक वेगळं नाव देतात. ते नाव आपल्याला गटातून बाजूला काढायला आलं पाहिजे. पुढे बघा, मग 1946 ला कॅबिनेट मिशन आलं. मग संविधान सभेची स्थापना कोणत्या मिशन नुसार झाली? हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय? संविधान सभेची स्थापना कोणत्या मिशन नुसार झाली? कॅबिनेट मिशन नुसार झाली. कळलं?
मग नोव्हेंबर 1946 मध्ये काय झालं तर संविधान सभेची स्थापना करण्यात आली. कधी? नोव्हेंबर 1946 झाली संविधान सभा स्थापन झाली. मग आपल्याला त्याच्यावरती सदस्य पाठवायचे होते. मग एकूण सदस्यांची संख्या किती ठरली होती? 389. कळली? मग त्या 389 सदस्यांपैकी 296 सदस्य हे भारतीय ब्रिटिश प्रांताचे होते आणि 93 सदस्य कशाचे होते? संस्थानिकांचे 93 सदस्य होते. हे सगळ्या डॉट माहिती पाहिजे, फक्त एक्झाम ओरिएंटेड डाटा, एवढं ध्यानात ठेवा. प्रत्येक डाट्यावर याचा प्रश्न. तुम्ही प्रश्न घरी गेल्यानंतर एमपीसी प्रश्नपत्रिका काढून बघा, पोलीस भरती प्रश्नपत्रिका काढून बघा, प्रत्येक डाट्यावर प्रश्न यायचा. कळलं? मग काय झालं पुढं? निवडणुका पार पडल्या. किती जागांसाठी? 296 जागांसाठी. आणि 93 जागा काय करणार होते? संस्थानिक नामनिर्देशनाद्वारे भरणार होते. कळलं? मग 296 पैकी 208 जागा काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीगनं जिंकल्या, 8 जागा अपक्षांच्या आणि 7 जागा प्रत्येकी एक पक्षाच्या. अशा रीतीने 296 जागांचं काय झालं? निवडणूक झाली, निवडणूक पार पडली. पुढे बघा, ते 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत होते: अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली. एबीसीडी ट्रिक ध्यानात ठेवा. कळलं का? एबीसीडी वरनं त्याच्या शॉर्ट फॉर्म आपल्याला ध्यानात आला पाहिजे. पुढे बघा, घटना समितीचे कामकाज. हा पण महत्वाचा आहे बघा, हा भाग महत्वाचा आहे. पुढे बघा, घटना समितीचे कामकाज. बघा, 9 डिसेंबर 1946 ला 9 डिसेंबर 1946 ही तारीख भारताच्या राज्यघटना निर्मितीतली सर्वात महत्वाची तारीख आहे. कोणती? 9 डिसेंबर 1946. काय झालं तर या दिवशी संविधान सभेची, आपली संविधान सभा निर्माण झाली, त्या संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. किती बैठक? पहिली बैठक. पहिली बैठक पार पडली. एकूण सदस्य होते 207 हजार होते. मुस्लिम लीगचे सदस्य हजर नव्हते, त्यात 207 सदस्य हजर होते. बघा पुढे काय झाले, या पहिल्या बैठकीत सर्वात ज्येष्ठ सदस्य, या पहिल्या बैठकीत सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष, हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष ध्यानात ठेवा. सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली. कोणत्या तारखेला निवड झाली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या तारखेवरती झाली? कोणत्या तारखेला झाली? 9 डिसेंबर 1946 ला एका व्यक्तीची संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्या व्यक्तीचं नाव काय? सच्चिदानंद सिन्हा. कळलं? सच्चिदानंद सिन्हा. पुढे बघा, पुढे 11 डिसेंबरला एक बैठक झाली. 11 डिसेंबर 1946 ला त्या दिवशी काय झालं तर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड केली. आता तेवढ्या 9 डिसेंबरला एका दिवसापुरती कुणाची निवड केली? ती सच्चिदानंद सिन्हा यांची केली. मग 11 डिसेंबरला काय केलं तर कायमस्वरूपी राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. कशाचे अध्यक्ष? संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो मला 2. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून, हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली? सच्चिदानंद सिन्हा. बरोबर आहे. आणि 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली? राजेंद्र प्रसाद यांची. ही सच्चिदानंद सिन्हा 9 डिसेंबरला, म्हणजे ते ज्येष्ठ होते, संविधान सभेतले सर्वात वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती होते, म्हणून त्यांची तात्पुरती फ्रेंच या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून आपण त्यांची तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती एका दिवसासाठी तेवढी. पुढे मग 11 डिसेंबरला काय केलं तर आपण राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. पुढे बघा, पुढे एक महत्वाची गोष्ट आहे. आता अध्यक्ष माहित झाले आपल्याला. मग संविधान सभेला भरपूर जणांना माहित नाही संविधान सभेला किती उपाध्यक्ष होते. कळलं? संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. बघा, संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. 25 जानेवारी 1947 ला एच.सी. मुखर्जी यांची, तर 16 जुलै 1947 ला पी.टी. कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. 2 उपाध्यक्ष होते ध्यानात ठेवा. 25 जानेवारी 1947 ला एच.सी. मुखर्जी आणि 16 जुलै 1947 ला पी.टी. कृष्णमाचारी.
हा पीटी कृष्णमाचारी यांची नेमणूक केली. या दोन्ही तारखा ध्यानात ठेवा. जर दोन्ही तारखा ध्यानात राहत नसतील तर 1947 तर ध्यानात राहील तुमच्या. हा 1900 बघा आपण टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. 1946 नंतर 47 फक्त असा क्रम 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 ध्यानात ठेवायचा आपल्याला. कळलं? बघा एच.सी. मुखर्जी आणि पीटी कृष्णमाचारी ही दोन नावं माहितच पाहिजेत. एच.सी. मुखर्जी आणि पीटी कृष्णमाचारी. कळलं? का तर हे दोन उपाध्यक्ष होते संविधान सभेचे आणि याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. आणि हे व्हीटी कृष्णमाचारी व्यवस्थित ध्यानात ठेवा. टीटी नाही, टीटी कृष्णमाचारी एक व्यक्ती होते. संविधान सभेचे सदस्य ते पण होते. टीटी कृष्णमाचारी, व्हीटी कृष्णमाचारी यांच्या नावात सुद्धा आपल्याला फसवू शकतात. कळलं? मग ते टीटी कृष्णमाचारी होते ते मसुदा समितीत होते आणि हे व्हीटी कृष्णमाचारी आहेत ते इथं आहेत, एवढं ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा. पुढे बघा. झालं 11 डिसेंबर झालं. 9 डिसेंबर पहिली बैठक, 11 डिसेंबरला दुसरी बैठक झाली. अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले. मग पुढे काय झालं? उद्दिष्टांचा ठराव मांडला. कधी मांडला उद्दिष्टांचा ठराव? बघा 13 डिसेंबर 1946. ही पण तारीख खूप आणि खूप अति महत्वाची आहे. उद्दिष्टांचा ठराव सरळ सरळ विचारला जातो प्रश्न. उद्दिष्टांचा ठराव खालीपैकी कोणत्या तारखेला मांडला? 13 डिसेंबर 1946. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव. बघा 13 डिसेंबर 1946 तो 22 जानेवारी 1947 ला स्वीकारला. मांडला होता कधी? 13 डिसेंबर 1946 ला मांडला. तोच स्वीकारला कधी? 22 जानेवारी 1947. बघा 46 ला मांडला आणि 47 स्वीकारला. बरोबर आहे. मांडला होता त्याच्यावर काहीतरी अभ्यास वगैरे करायला वेळ लागणार आहे का? लगेच आज मांडला उद्या स्वीकारणार आहेत का? नाही, त्यावर अभ्यास करायला आपले, कारण की तिथे प्रोसेस होती आपली राज्यघटना निर्मिती तयार करण्याची आपली प्रोसेस चालू होती. त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागत होता. कळलं? पुढं 22 जानेवारी 1947 ला स्वीकारला. बघा हाच ठराव पुढे घटनेचा सरनामा ठरला. जो कधी 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव तोच पुढं घटनेचा सरनामा म्हणून घटनेत प्रकाशित केला. कळलं? घटनेचा सरनामा म्हणजे काय माहिती आहे? प्रिअम्बल माहिती ना, प्रस्ताविका. आम्ही भारताचे लोक, आपण माहिती आहे ना, माहिती आहे ना, संविधान वाचतो आम्ही भारताचे लोक, त्याला सरनामा म्हणतात. आम्ही भारताचे लोक, हा त्याला सुरुवात होती. बघा पुढे बघा ह्या स्वातंत्र्याचा कायदा कधी झाला आपला? 1947 ला झाला. आणि भारत देश त्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. मग त्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालं बघा. स्वातंत्र्याचा काय झाला म्हणजे आपण स्वतंत्र आलो, आपल्यावरचं ब्रिटिशांचं राज्य संपुष्टात आलं. कळलं? मग नंतर आपल्यात बदल काय झालं? ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर संविधान सभा ही सार्वभौम बनली. म्हणजे ही जी संविधान सभा निर्माण केली 1946 मध्ये, ती संविधान सभा काय झाली? सार्वभौम बनली. म्हणजे सर्व अधिकार, देशाचं सर्व अधिकार त्या संविधान सभेच्या हाती आलं. सार्वभौम बनली म्हणजे काय? सार्वभौम म्हणजे स्वतः सार्वभौम, त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. सार्वभौम या शब्दार्थ त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं. कळलं? पुढे बघा. संविधान सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद ठरली. सार्वभौम झाली. मग सार्वभौम झाल्यामुळे ती काय झाली? तर संविधान सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद ठरली आणि सदस्य संख्या काय झाली? 299 पर्यंत खाली आली. म्हणजे अगोदर 389 संविधान सभेची सदस्य संख्या होती, त्याच्यावरून किती झाली? 299. का? तर स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालं तर पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला. त्यामुळे जे पाकिस्तानात जे काही सदस्य होते ते पाकिस्तानात गेले, मुस्लिम लीगचे काय ती सदस्य होते ते तिकडे गेले. त्यामुळे आपोआपच काय झालं? सदस्य संख्या कमी झाली. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पाकिस्तान गेल्यामुळे काय सदस्य संख्या कमीच होणार. मग बघा 229 हे आणि 70 सॉरी ही 70 ही संस्थानिक होते. 70 ही संख्या संस्थानिकांची होती, बाकीची 229 सदस्य होते. कळलं? पुढे बघा 17 नोव्हेंबर 1947 ही एक तारीख महत्वाची आहे. 17 नोव्हेंबर 1947 ला संविधान सभा प्रथमच विधानमंडळ म्हणून भरवण्यात आली. कळलं?
संविधान सभा प्रथमच विधानमंडळ म्हणजेच कायदेमंडळ म्हणून भरवण्यात आली आणि संविधान सभा हीच काय झालं तर कायद्यानुसार स्वातंत्र्य कायद्यानुसार भारताची पहिली संसद ठरली. मग स्वतंत्राच्या काय तुम्हाला प्रश्न विचारला जातो, स्वतंत्राच्या कायद्यानुसार खालीलपैकी संविधान सभेत कोणते बदल झाले? बरोबर आहे. पहिला बदल काय झाला, संविधान सभा ही सार्वभौम बनली. दुसरा बदल काय झाला तर संविधान सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद झाली आणि सदस्य संख्या कमी झाली 229. कळलं? पुढे बघा. बघा पुढे काय झालं, संविधान सभेची इतर कार्य बघा. महत्वाच्या तारखा आहेत ह्या बघा. कधी कधी काय काय झालं, मे 1949 मध्ये भारताने काय केलं तर राष्ट्रकुल सदस्याला भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता मिळाली. मे 1949 मध्ये, ही तारीख ध्यानात ठेवायची. मे 1949 कळलं, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता मिळाली. पुढे बघा 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 ला काय झालं, राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. 22 जुलै 1947 बघा. आपला राष्ट्रध्वज कधी स्वीकारला याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कधी स्वीकारला? 22 जुलै 1947. बघा 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र होणार होता, मग त्याच्या अगोदर तिथे झेंडा तर फडकावा लागणार होता. बरोबर आहे. मग त्यासाठी 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज स्वीकारला. पुढे बघा 24 जानेवारी 1950 ला, ही एक तारीख महत्वाची आहे. 24 जानेवारी 1950 बघा. 24 जानेवारी 1950 या दिवशी राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत स्वीकारले. त्याचबरोबर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आता बघा संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. आणि भारत देशाचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. कळलं? राजेंद्र प्रसाद यांची निवड कधी झाली राष्ट्रपती म्हणून? 24 जानेवारी 1950. कळलं? पुढे बघा, हे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम, ही पण कधी स्वीकारली? 24 जानेवारी 1950 ला स्वीकारलेली आहेत. पुढे बघा, संविधान सभेचं कामकाज एकूण किती वर्ष चाललं? संविधान सभेचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, कधी कधी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस देतात, पण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ संविधान सभेचं कार्य चाललं, संविधान निर्मितीचं कार्य चाललं. कळलं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ह्याच्यावरती प्रश्न आहे, कळलं? पुढे बघा आपलं संविधान तयार करताना आपण किती देशांचा अभ्यास केला? तर जवळपास आपण 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला. किती? 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला. कळलं? 60. बघा मसुद्यावर विचार विमर्श करण्यासाठी 114 दिवस लागले होते आणि आपली त्यावेळी 1946, 47, 48, 49 म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जवळपास 64 लाख इतका खर्च आला संविधान निर्माण करण्यासाठी. आपला किती? 64 लाख एवढा खर्च. आणि शेवटचं अधिवेशन कधी पार पडलं होतं मित्रांनो? प्रश्न विचारते तुम्हाला, संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन कधी पार पडलं? तर संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1950 या दिवशी पार पडलं. संविधान सभेची एकूण किती सत्र झाली? तर 11 सत्रे झाली. किती? 11. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, संविधान सभेची एकूण किती सत्रे झाली? तर 11 सत्रे झाली. कळलं? 11 एवढं ध्यानात ठेवा. पुढे बघा, संविधान सभेच्या समित्या बघा. संविधान सभेच्या 8 महत्वाच्या समित्या आहेत. एकूण 22 समित्या होत्या, त्यापैकी 8 महत्वाच्या समित्या होत्या. त्या समित्या माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रत्येक पेपरला प्रश्न आहे. एमपीसी असू, पोलीस भरती असू, तलाठी भरती असू, कोणत्याही परीक्षा असू तुम्ही, त्या प्रत्येक परीक्षेला ह्या समित्यांवरती प्रश्न आहे. बघा, केंद्रीय अधिकार समिती आणि केंद्रीय घटना समिती. केंद्रीय अधिकार समिती आणि केंद्रीय घटना समिती यांचा अध्यक्ष कोण होतं? जवाहरलाल नेहरू. कोण होते? जवाहरलाल
नेहरू. बघा, केंद्रीय अधिकार समिती आणि केंद्रीय घटना समिती यांचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. व्यवस्थित ध्यानात ठेवा, प्रश्न कसा विचारते, खालीलपैकी ह्या समितीचं डॅश डॅश अध्यक्ष होते. कोण अध्यक्ष होते? कळलं? म्हणजे केंद्रीय अधिकार समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? जवाहरलाल नेहरू, बरोबर आहे. केंद्रीय घटना समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? जवाहरलाल नेहरू. बघा, त्यावेळेस जवाहरलाल नेहरू महत्वाचे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे ह्या महत्वाच्या समिती होत्या, त्या महत्वाच्या समित्यांचा अध्यक्ष तेच असणार होते, तेच असणार होते, कारण महत्वाच्या समितीचा अध्यक्ष महत्वाचा माणूसच असणार होता. आणि त्यावेळेस सर्वात महत्वाचे व्यक्ती होते जवाहरलाल नेहरू. कळलं? केंद्रीय अधिकार समिती आणि केंद्रीय घटना समिती ह्या दोन समित्यांचा अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. पुढे बघा, प्रांतीय घटना समिती. बघा, केंद्रीय घटना समिती ही वेगळी समिती होती आणि प्रांतीय घटना समिती ही समिती वेगळी होती. मग प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढे बघा, मसुदा समिती. जो आपल्या ड्राफ्ट झालाय संविधानाचा, तो या मसुदा समितीने तयार केलेला आहे, बरोबर आहे. मग त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कमीत कमी आतापर्यंत झालेल्या 100 वेळा प्रश्न ह्या मसुदा समितीवर विचारला असेल. 100 वेळा, प्रत्येक पेपरला 100 वेळा प्रश्न विचारला असेल. मसुदा समिती अध्यक्ष कोण होते म्हणून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रावरील समिती, त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल. कुठले? मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी क्षेत्रावरील समिती. पुढे बघा, ह्याच्या दोन उपसमित्या होत्या. ह्या समितीच्या दोन उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते JB कृपलानी. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. कोण होते? HC मुखर्जी. हेच HC मुखर्जी आपण अगोदर कुठे बघितले होते? उपाध्यक्ष म्हणून बघितले होते ना, HC मुखर्जी बघितले उपाध्यक्ष म्हणून. तेच अल्पसंख्याक उपसमितीचे कोण होते? तर अध्यक्ष होते. कळलं? बघा, ह्या समित्या एवढ्या महत्वाच्या 7 समित्या दिल्यात मी काढून तुम्हाला. पुढे बघा, अजून टोटल एकूण 12 समिती दिल्यात मी महत्वाच्या. पुढे बघा, कामकाज नियम समिती. बघा, कामकाज नियम समिती. आता मला सांगा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. मग त्या संविधान सभेचे आपल्याला नियम तयार करायचे होते. मग त्या नियम समिती अध्यक्ष कोण असणार आहेत? ऑब्विसली राजेंद्र प्रसाद. मग असं पण थोडा सेन्स ना आपण ध्यानात ठेवायचं. आपण पाठांतर तेवढं एवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकत नाही, केलं तर अत्युत्तमच गोष्ट आहे. पण त्या सेन्स न ठेवायचं ध्यानात की कामकाज नियम समितीचा अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. कळलं? पुढे बघा, राज्य समिती. राज्य समिती म्हणजेच राज्यांशी वाटाघाटी करण्याकरता एक समिती होती. त्या समितीचा अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. कळलं? जवाहरलाल नेहरू. बघा, पुढे एक महत्वाची समिती, सुकाणू समिती. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. हे पण ध्यानात ठेवा, महत्वाची समिती होती. आता बघा, कार्यव्यवहार समिती. कार्यव्यवहार समितीचे अध्यक्ष होते KM मुन्शी. कार्यव्यवहार समितीचे अध्यक्ष होते KM मुन्शी. आणि विधानसभेच्या कार्याबाबतची एक समिती होती. विधानसभेच्या कार्याबाबतची एक समिती होती, ती GV माळवणकर होती. त्याचे अध्यक्ष होते GV माळवणकर. मला सांगा, ज्यावेळेस संसद विधानमंडळ म्हणून कार्य करत होते, त्यावेळेस त्याचा अध्यक्ष कोण होता? गवा मावळणकर, बरोबर आहे. अध्यक्ष गवा मावळणकर होते. मग त्या दृष्टिकोनातून विधानसभेच्या कार्याबाबतची समिती, त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे? मग गवा मावळणकरच असणार आहेत. कळ? पुढे बघा, मसुदा समिती. पुढची महत्वाची समिती आहे मसुदा समिती. मसुदा समिती. बघा मित्रांनो, मसुदा समिती खूप आणि खूप महत्वाची आहे. मसुदा समिती बघा, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? पहिलाच प्रश्न,
मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. कळलं? पुढे बघा, मसुदा समितीत किती सदस्य होते? मसुदा समितीत 7 सदस्य होते. पुढे बघा, मसुदा समितीचं कामकाज किती दिवस चालले? बघा, एका वेळी 3 प्रश्न तयार झाले आणि आलेले एक प्रश्न. पुढे बघा, मसुदा समितीचे 7 सदस्य कसे लक्षात ठेवायचे? बघा, आपल्यापाशी एक ट्रिक आहे. स्मार्ट हा शब्द देण्यात ठेवायचा. फक्त एक ए जास्त ठेवायचं बरं त्या स्मार्ट मध्ये. हा, स्मार्ट. कळलं? बघा, मी सांगतो त्या पद्धतीने बघा. बघा, यस वर्ण सय्यद मोहम्मद सादुल्ला देण्यात ठेवायचे. यस वर्ण सय्यद मोहम्मद सादुल्ला देण्यात ठेवायचे. कळलं? यम वर्ण के एम मुंशी देण्यात ठेवायचे. यम वर्ण के एम मुंशी देण्यात ठेवायचे. कळलं? यम वर्ण काय देण्यात ठेवायचे? के एम मुंशी. ए वर्ण डबल ए वर्ण काय देण्यात ठेवायचं? एन गोपालस्वामी अय्यंगार आणि अय्यर हे दोन ठेवा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि एन गोपालस्वामी अय्यंगार. अय्यंगार अय्यर हे ए वर्ण देण्यात ठेवायचं. कळलं? आर वर्ण काय देण्यात ठेवायचं? आर वर्ण देण्यात ठेवायचे माधव राव. आणि टी वर्ण काय देण्यात ठेवायचं? टी टी कृष्णम्माचारी. कळलं? टी टी कृष्णम्माचारी. बघा मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो नाही, विचारलेले आहेत आणि इथनं पुढे अजून विचारला जाऊ शकतो. काय तर, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य होते? बरोबर. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? म्हणजे काय असणार तर त्यात ह्यातली 3 नावं असणार आणि चौथा ऑप्शन वेगळा असणार. कळलं? ही 7 नावं व्यवस्थित ध्यानात ठेवायची. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ग्रेट पर्सनॅलिटी अध्यक्ष होते. कळलं? ज्यांनी आपली घटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढे बघा, पुढे बघा मित्रांनो, महत्वाचं, 26 नोव्हेंबर 1949 ला मसुदा मंजूर करून राज्यघटना स्वीकारली. बघा, राज्यघटना स्वीकारलेली तारीख खालीपैकी कोणत्या दिवशी राज्यघटना स्वीकारली? हा असा एक प्रश्न विचारतात. तारीख काय मित्रांनो? 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपली राज्यघटना स्वीकारली. कळलं? पण पुढे अजून एक तारीख आहे बघा, 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 ला राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. बरोबर आहे? ह्या 2 तारखात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. राज्यघटना स्वीकारली कधी? 1949 ला. आणि राज्यघटना अंमलात कधी आली? 1950 ला. 1949 आणि 1950, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ह्या तारखात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. स्वीकारलेली तारीख वेगळी होती आणि अंमलबजावणी केलेली तारीख वेगळी होती. कळलं? कळलं? बघा, पुढे बघा, 19 नोव्हेंबर 2015 ला 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. संविधान दिन 26 नोव्हेंबरला पाळला जातो. तो निर्णय कधी घेतला? 2015 ला घेतलेला आहे. पुढे बघा, बघा महत्वाच्या नोंदी. बर, संविधान सभेच्या बाबतीत किंवा संविधानाच्या बाबतीत काही जरा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बघा. संविधान सभेचं चिन्ह काय होतं? संविधान सभेचं चिन्ह किंवा प्रतीक काय होतं? हत्ती. कळलं? याच्यावरती प्रश्न आहे बघा. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? सर बी एन राव. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते सर बी एन राव.
संविधान सभेचे सचिव कोण होते? HVR अय्यंगार, बरोबर आहे. मुख्य मसुदाकार कोण होते? संविधान सभेचे मुख्य मसुदाकार कोण होते? SN मुखर्जी. HC मुखर्जी वेगळं झालं, मग अशी बघितली होती. HC मुखर्जी उपाध्यक्ष संविधान सभेचे आणि SN मुखर्जी हे वेगळे आहेत. कळलं? नावात तुम्हाला किती डीप लेवल पर्यंत अभ्यास करावा लागतो बघा. आपल्याला प्रश्न चुकवायचा नाही, आपल्याला एक आणि एक मार्क असा ओढून ओढून आणून आपल्याला मिळवायचा आहे. कळलं? मग त्या पद्धतीने कसा डीप अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला समजतं. पुढे बघा, अक्षर लेखनकार म्हणजे घटना हाताने लिहिलेली आहे, मूळ प्रत आहे जी घटनेने ती हाताने लिहिलेली आहे. ती घटना कोणी लिहिली? प्रेम बिहारी रायदादा. कोणत्या भाषेत लिहिली? कोणत्या भाषेत लिहिली? इंग्रजीमध्ये लिहिलेली. कळलं? हिंदीमध्ये पण लिहिली परत. हा, सुरुवातीला इंग्रजीमध्ये लिहिली होती. कोण लिहिली होती? अक्षर लेखनकार कोणते? प्रेम बिहारी रायजादा. कळलं? पुढे बघा, बघा संविधान सभेच्या महिला सदस्य. संविधान सभेवर एकूण 15 महिला सदस्य होत्या. किती होत्या? एकूण 15. किती होत्या? एकूण 15 महिला सदस्य होत्या. बघा, त्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीपैकी कोणत्या महिला सदस्य संविधान सभेवर होत्या? अशी 3-4 नावं देते, ते ऑप्शन ABCD देतात. परत खालीपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य नव्हती असाही प्रश्न विचारला जातो, विचारलेला आहे. पुढे बघा, पहिली महिला सुचेता कृपलानी, संयुक्त प्रांतातून आलती. बेगम रसूल संयुक्त प्रांतातून आलते. कमला चौधरी संयुक्त प्रांतातून आलते. पौर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांतातून होते. पुढे विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतातून. संयुक्त प्रांतातून एकूण 5 महिला होत्या. कळलं? व्यवस्थित ध्यानात ठेवायच्यात महिला. 15च्या 15 महिला आपल्याला व्यवस्थित ध्यानात ठेवायच्या आहेत. कळलं? पुढे बघा, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दक्षी आणि वेलायुधन ह्या 3 महिला होत्या ना, ह्या मद्रास प्रांतातून होत्या. ह्या बघा, ह्या ट्रिक आहे. ही ट्रिक आहे काय? ह्या 5 महिला ध्यानात ठेवा, ही ट्रिक आहे बघा. सुचेता बेगमचा पूर्ण नाही, सुचेता बेगमच्या ट्रिक तयार करतोय. सुचेता बेगमच्या कमळाचा पूर्ण विजय झाला युपीत. युपी म्हणजे काय? संयुक्त प्रांत. हा, युपी म्हणजे काय? संयुक्त प्रांत. बघा, आपल्याला जर हे नाव ध्यानात राहत नसतील तर ही ट्रिक आपण ध्यानात ठेवायची. सुचेता बेगमच्या कमळाचा पूर्ण विजय झाला युपीत. बघा, सुचेता म्हणजे सुचेता कृपलानी, बरोबर आहे. बेगम म्हणजे बेगम रसूल, बरोबर आहे. कमळाचा म्हणजे कमला चौधरी, बरोबर आहे. कमला चौधरी. पूर्ण म्हणजे पौर्णिमा बॅनर्जी आणि विजय म्हणजे विजयलक्ष्मी पंडित. कळलं? हेच आपली खासियत आहे. आपण ट्रिक्सनुसार व्यवस्थित कमी वेळात आपल्या पोरांना समजेल अशा पद्धतीने शिकवतो. एवढी ट्रिक व्यवस्थित ध्यानात ठेवा म्हणजे तुमची लोड जाते एकदम. आणि ते संयुक्त प्रांतात, युपी म्हणजे युनियन प्रोव्हिन्स होता, ते संयुक्त प्रांत होता. त्या प्रांतातून 5 महिला होत्या. बघा पुढं, मद्रास मधून अम्मी स्वामीनाथन. तुम्हाला नावावरून तर लक्ष येते, अम्मू स्वामीनाथन आणि दक्षिणी वेलायुधन ही खालची नाव आहे ती. कळलं? खालच्या भागातली जाते. तिकडे तामिळनाडू, मद्रास मध्ये तामिळनाडू त्या टायमात, म्हणजे आता तामिळनाडू. हा, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख. हा, दुर्गाबाई देशमुख आहे ना, ते नाव आपल्यातलं वाटू शकतं आपल्याला, पण ते नाव कुठलं आहे? मद्रास मधलं आहे, ते आपल्यातलं नाही. नाहीतर मला देशमुख आहे आमचं पाहुण होतं महाराष्ट्रातलं असेल, असं काय करू नका तुम्ही. कळलं का? त्याला तिकडे मद्रास मध्येच राहते दुर्गाबाई देशमुखांना. कळलं? हा, नाहीतर खर्डीचा मी काशीगाव मध्ये देशमुखला येते, महाराष्ट्रातले होते देशमुख, असं नाही. कळलं? दुर्गाबाई देशमुख मद्रासच्या होत्या. कळलं? पुढे बघा, हंसा मेहता मुंबईच्या. आता बघा, मेहता वगैरे ते गुजरातमध्ये असतात ना जास्त, म्हणजे मुंबईचा त्यावेळेस प्रांत होता, मुंबई प्रांत. तो गुजरात आणि मुंबई मिळूनच होता. कळलं? हंसा मेहता मुंबईच्या होत्या. बघा, मुंबईची एकच होती हंसा मेहता. ॲना मस्करीन कुठली होती? त्रावणकोरची होती. मालती चौधरी ओरिसाची. बघा,
ॲनी मस्करीन कुठली होती? त्रावणकोरची. आणि मालती चौधरी ओरिसाची. लीला रे रेणुका रे 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 बंगालच्या होत्या. 2 रे होत्या, बंगालच्या होत्या. सरोजिनी नायडू होती बिहारची. कळलं? पुढे बघा, राजकुमारी अमृता कौर त्या मध्य प्रांतात होत्या. अशा एकूण किती सदस्य होत्या महिला सदस्य संविधान सभेवर? 15. कळलं? पुढे बघा, बघा मग संविधान सभेची एकूण सत्रे किती झाली? 11 सत्रे झाली. पहिले सत्र झालते 9 ते 23 डिसेंबर 1946 ला. शेवटचं 11वं झालतं 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि शेवटची संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली तर 24 जानेवारी 1950 ला झाली. हेही ध्यानात ठेवा, 24 जानेवारी 1950 ला शेवटची बैठक झाली. बघा, राज्यघटनेत एकूण 395 कलमे आहेत, 12 अनुसूच्या आहेत आणि 22 भाग आहेत. किती? 395 कलमे, 12 अनुसूच्या आणि 22 भाग आहेत. कळलं? बघा, भाषा समितीचे एक अध्यक्ष म्हणून प्रश्न होता पोलीस भरतीला आलेला. त्याचे अध्यक्ष होते मोटोरी सत्यनारायण. भाषा समितीचे अध्यक्ष मोटोरी सत्यनारायण होते. बघा, कळलं? भाषा समिती अध्यक्ष कोण होते? मोटोरी सत्यनारायण. बघा, आतापर्यंत आपण घटना निर्मितीची पूर्ण प्रोसेस बघितली. बघा, घटना निर्मिती कशी निर्माण झाली, कधीपासून कुठपर्यंत, कोण कोण समाविष्ट होतं, कोणते कोणते घटक त्यात महत्वाचे, कोणत्या व्यक्ती महत्वाच्या होत्या, हे आपल्याला सगळं माहित असणं गरजेचं आहे. 1934 ला कल्पना मांडली, 1940 ला ऑगस्ट ऑफर आली, 1942 ला क्रिप्स मिशन आलं, 1946 ला कॅबिनेट मिशन आलं. त्या कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती झाली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबरला झाली. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1943 ला उद्दिष्टांचा ठराव मान्य केला. कळलं? पुढे जाऊन काय झालं महत्वाच्या समित्या नेमल्या. काय तर केंद्रीय घटना समिती, केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. प्रांतीय घटना समिती अध्यक्ष कोण होतं? सरदार वल्लभभाई पटेल होते. कळलं? पुढं अल्पसंख्याक उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक मूलभूत अधिकार समिती, त्याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. कळलं? पुढे जाऊन अजून महत्वाचे आहे कोणती समिती तर संविधान सभेच्या कार्याबाबतची समिती, त्याचे अध्यक्ष होते गवा मावळणकर. कळलं? सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे? संसदीय नियम तयार करण्याची समिती होती, संविधान सभेची नियम तयार करण्याची समिती, त्याचे अध्यक्ष कोण होते? नियम समितीचं राजेंद्र प्रसाद. कळलं? मे 1949 ला काय झालं तर राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वात मान्यता मिळाली भारताला. कळलं? मग पुढे जाऊन 22 जुलै 1947 ला काय स्वीकारला आपण? ध्वज स्वीकारला. पुढे जाऊन 24 जानेवारी 1950 ला 3 गोष्टी घडल्या. काय झालं? राष्ट्रगीत स्वीकारलं, राष्ट्रीय गान स्वीकारलं आणि राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे जाऊन बघितलं आपण संविधान सभेचे चिन्ह कोणते होते? हत्ती. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? सर बी एन राव होते. कळलं? पुढं मुख्य मसुदाकार कोण होते? मुखर्जी होते, एस एन मुखर्जी. ड्राफ्ट्समन, त्याला ड्राफ्ट्समन म्हणतात, एस एन मुखर्जी होते. पुढे जाऊन अजून काय बघितलं? मसुदा समिती बघितली. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 ला. मसुदा समितीत किती सदस्य होते? 7 सदस्य होते. बरोबर आहे? 141 दिवस मसुदा समितीचं काम चाललं. स्मार्ट ही ट्रिक ध्यानात ठेवायची. कळलं? अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कळलं? स्मार्ट ही ट्रिक ध्यानात ठेवली तर काय येते? सय्यद मोहम्मद सादुल्ला, ते एक होते. परत एम वर्ण मुंशी. बरोबर आहे? ए वर्ण अय्यर, आर वर्ण माधवराव आणि टी वर्ण टी कृष्णमाचारी. कळलं? पुढे जाऊन संविधान सभेवर एकूण किती महिला होत्या? एकूण महिला होत्या 15 होत्या महिला. बरोबर? मग त्या 15 महिला कोण कोण होत्या? सुचेता कृपलानी, बेगम हजरत महल, नाही बेगम हजरत महल ती इकडची आली 1857 वटातली. बेगम रसूल. परत विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी. कळलं? पूर्णिमा बॅनर्जी, ह्या झाल्या युपीतल्या. परत दक्षिण वेलादून दुर्गाबाई देशमुख आणि
स्वामीनाथन ह्या मद्रास मधल्या. परत हंसा मेहता कुठली होती? मुंबईच्या होत्या. सरोजिनी नायडू बिहारच्या होत्या. रेणुका रे, लीला रे कुठल्या होत्या? बंगालच्या होत्या. कळलं? कळलं? या कॉन्टेक्स्टनं व्यवस्थित ध्यानात ठेवा आणि चांगला याचा अभ्यास करा. याच्यावरती प्रश्न आहे. ओके. ओके.